Next question. You can see here in the given information. What is the information? See, in triangle ABC, angle C is 90 degree. व्यवस्थित लक्षात आहे. क्वेश्चन कडे फोकस ठेवा. Angle C 90 degree. पुढे का CD is perpendicular to side AB. हा याच्यात परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. ओके ठीक आहे. अजून काय काय सांगितलं बघा. CD हे जे डिस्टन्स आहे याला P लेटर कन्सिडर केलं. याला B, BC ला A आणि हे जे AC आहे ना त्याला काय अक्षर कन्सिडर केलंय C असं कन्सिडर केलं. ते दिले बघा. CD म्हणजे P, BC means A, AB means B, बघा AC means B आणि राहिला AB means C. दिसतंय का तुम्हाला? BC म्हणजे A आहे, AC म्हणजे B आहे, AB means C आणि CD ची व्हॅल्यू आहे P. जे तिथे डायग्राम मध्ये इथे लिहून दिलं. आणि प्रूव्ह काय करायचंय बघा. 1/p² is equal to 1/a² plus 1/b². एकदम सिंपल टॉपिक आहे बघा. तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. फक्त आपल्याला हे साईज मोठी वाटते बघा. व्यवस्थित लक्ष द्या, नक्कीच जमेल तुम्हाला. ऐका, हा ट्रायंगल आहे बघा. मी मुद्दाम हा ट्रायंगल सेपरेट पण काढतो. ABC इथे 90 डिग्री. मला सांगा एरिया ऑफ ट्रायंगल काढता येतं. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला कोणता आहे? हाफ इंटू बेस इंटू हाईट. बरोबर आहे. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल ABC हाफ इंटू बेस. सांगा मला बेस BC आहे आणि हाईट कोणती? इथे 90 डिग्री दाखवले ना म्हणजे हाईट येणार AC. बघा हाफ इंटू BC इंटू AC. हा बेस आहे, ही हाईट आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू बघा क्वेश्चन मध्ये बघा BC ची व्हॅल्यू A आहे आणि AC ची व्हॅल्यू B आहे म्हणजे हाफ इंटू A इंटू B. इथेपर्यंत काय तुम्हाला प्रश्न येतच नाही प्रॉब्लेम. आता एक काम करा, फक्त बेस आणि हाईट चेंज करा. आता एक काम करू, इथे बघा इथून याच्यावर परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय का? मग मला सांगा जर तुम्ही हा बेस घेतला तर ही हाईट होऊ शकते ना, कारण इथे 90 डिग्री. इथे बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इथे बघा बेस कोणता घ्यायचा आता? AB आणि हाईट कोणती येणार मला सांगा. इथे काय नाव दिले बघा CD. फक्त मगाशी बेस हा घेतला होता BC, हाईट कोणती घेतली होती AC. आता बेस घ्यायचा AB आणि हाईट घ्यायची CD. बघा हाफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ. मला सांगा BC ला लेटर बघा क्वेश्चन मध्ये बघा C दिलेला आहे आणि CD ला लेटर कोणतं दिलंय P. नंबर 3 आणि नंबर 6 कडे चेक करा. इथे पण एरिया ऑफ ट्रायंगल ABC आहे, इथे पण एरिया ऑफ ट्रायंगल ABC आहे. दोन्ही ट्रायंगल सेमच आहे, फक्त बेस आणि हाईट फक्त बदललेली आहे. त्यामुळे दोघांचा पण एरिया दोन्ही सेमच आहे ना. बघा हे लेफ्ट साइड सेम आहे ना, राईट साइड पण सेम आहे. काय होईल बघा फ्रॉम 3 and 6 हाफ आणि हाफ हे 1/2 आहे. इज इक्वलच्या पलीकडे गेले की उलट होणार म्हणजे ज्यालाही कॅन्सल. मग कोण राहिलं बघा AB इज इक्वल टू CP. आता लक्षात घ्या, इथून पुढचा टॉपिक फक्त व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. AB इज इक्वल टू CP. मला सांगा याला कोएफिशियंट नाही म्हणजे 1 घेऊ शकतो आपण. याला नंबर कोण नाही म्हणजे 1 घ्यायचा. इथे बघा जे प्रूव्ह करायचं ना त्याच्यामध्ये वन साइडला फक्त P आलेला आहे म्हणून P ला इकडे घ्यायचं. बघा व्यवस्थित बघा. मला सांगा CP चा अर्थ काय होतो? C इंटू P ना. हे बघा CP म्हणजे C इंटू P. मग एक काम करायचं, या P ला इकडे घ्यायचं. इकडे बघा इथे नंबर अंक कोणता आहे म्हणजे 1 आहे. हा P इंटू आहे, इकडे गेला तर अपॉन होईल म्हणून 1/p इज इक्वल टू इकडे C आहे बघा आणि AB याला मल्टिप्लाय आहे ना, इकडे गेला तर अपॉन होईल. हेच समजणं गरजेचं आहे. बघायला गेलं इथे नंबर कोण नाही म्हणून 1 घेतला. जेव्हा कोएफिशियंट कोणता नसतो 1 असतो. इथे पण 1 आहे. हे बघा इथे 1 आहे, P इकडे गेल्यामुळे अपॉन आलं. इज इक्वल टू इथे ऑलरेडी C आहे त्यामुळे 1 घ्यायची गरज नाही. C आणि हा AB त्याला मल्टिप्लाय होता तिथे गेला की अपॉन. दोघांच्या प्लेस चेंज झाला. P इथे आला आणि AB इथे आला. मल्टिप्लाय होते ते अपॉन झाले. एवढं समजणं गरजेचं आहे. तुम्हाला डाऊट आला तर हा एकच टॉपिक आहे. 1/p
इज इक्वल टू सी अपॉन एबी. आता बाय टेकिंग स्क्वेअर, दोन्ही साईडचा स्क्वेअर करायचा. बाय टेकिंग स्क्वेअर मला सांगा, 1 चा स्क्वेअर 1, p चा स्क्वेअर, इथे c चा स्क्वेअर, इथे a स्क्वेअर b स्क्वेअर, इथे ब्रॅकेट नाही आहे, a स्क्वेअर b स्क्वेअर. बाय टेकिंग स्क्वेअर, दोन्ही साईडचा स्क्वेअर. तुम्ही स्क्वेअर काय केला, कारण जे प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये बघा ना, p चा स्क्वेअर केलाय, मग इथे दोन्ही साईडचा स्क्वेअर केला. इथेपर्यंत बघा प्रॉब्लेम असेल तर फक्त आता एक काम करावं लागेल, तुम्हाला सी स्क्वेअर ची व्हॅल्यू काढावी लागेल. मला सांगा, हा ट्रायंगल आहे बघा, दिसतो तुम्हाला ACB इन ट्रायंगल ACB. सी 90 डिग्री आहे का, मग याच्यात पायथागोरस थेरम यूज केला तर सांगा मला, ही साईड सी आहे का, मग सी स्क्वेअर इज इक्वल टू, ही साईड कोणती आहे, बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. बघा ना, हा ट्रायंगल एसीबी मध्ये सी अँगल 90 डिग्री आहे, मग पायथागोरस थिअरम जर याच्यात वापरला, बघा याला तुम्ही सी मानलेला आहे, याला बी आहे आणि ए आहे, मग मला सांगा कुणाचा स्क्वेअर येईल, बघा सी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय पायथागोरस थिअरम. आणि मग फक्त बघा याच्यामध्ये ना सी स्क्वेअर ची व्हॅल्यू एवढी आली बघा, सी स्क्वेअर म्हणजे कोण आलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग या सी स्क्वेअर मध्ये व्हॅल्यू टाका, 1 अपॉन पी स्क्वेअर येईल. सी स्क्वेअर ची व्हॅल्यू कोणती आली मला सांगा, बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर बी स्क्वेअर. परत बघा 1 अपॉन पी स्क्वेअर आहे तसं लिहिलं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन पण तसंच लिहिलं, फक्त सी स्क्वेअरच्या जाग्यावर ही व्हॅल्यू टाकायची, बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. व्हॅल्यू टाकली. फक्त आता लास्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे का, हे अपॉन आहे ना, मध्ये प्लस साईन आहे, म्हणजे हे जो आहे ना, हा डिनोमिनेटर आहे, याला पण डिनोमिनेटर आहे, याला पण डिनोमिनेटर, याला सेपरेट करायचं. आपण बऱ्याच वेळा सॉल्व्ह केलं, हा जो डिनोमिनेटर बघा, बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर बी स्क्वेअर. बघा ना, इक्वल डिनोमिनेटर असलं की 1 टाइम लिहितो ना आपण, आणि या दोघांचे ऍडिशन, फक्त इथे सेपरेट केलं. कोण कोण कॅन्सल होईल बघा, बी स्क्वेअर कॅन्सल झाले, ए स्क्वेअर कॅन्सल झाले, राहिलं कोण बघायचं, वर कोण नाही म्हणजे 1 राहणार, 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस इथे पण कोण नाही म्हणजे 1 अपॉन बी स्क्वेअर. बघा प्रूव्ह काय करायचं होतं, 1 अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 अपॉन बी स्क्वेअर. तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलात ना तर तुम्हाला नक्कीच सोपं वाटेल. बघा इथे हाफ इंटू बेस इंटू हाईट घेतलं, इथे पण हाफ इंटू बेस इंटू हाईट घेतलं, दोन्ही ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आहे बघा, म्हणून या दोघांची व्हॅल्यू सेम. हाफ आणि हाफ कॅन्सल झाला, एबी इज इक्वल टू सीपी. फक्त मी काय म्हटलं, इथली स्टेप समजून घ्या, पी याला मल्टिप्लाय इकडे गेला तर अपॉन होणार, एबी तिकडे इथे मल्टिप्लाय तिकडे गेला म्हणून एबी अपॉन होणार. नेक्स्ट स्टेपला ह्याचा स्क्वेअर करून घेतला, याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर केला. मग ट्रायंगल मध्ये सी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. मग याच्यामध्ये फक्त सी स्क्वेअर ची व्हॅल्यू टाकणार झालं, आणि मग हे सेपरेट केलं बघा, याला अपॉन आहे, याला पण अपॉन हे घ्यायचं, बी स्क्वेअर कॅन्सल, ए स्क्वेअर कॅन्सल, राहिलं बघा टाकायचं. ओके.